कडे आम्ही थोड्याच वेळात बक्षीस समारंभ सुरू करणार आहोत। दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण यायचं आहे। महाअंतिम सामना दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सर्व सहभागी संघ त्याचबरोबर संघ मालक यांचं मनापासून धन्यवाद। सत्यादेवी फरसकाडे संघ आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाच्या जवळ या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा। 64 कलांचा अधिपती बुद्धीची देवता गणरायाला वंदन करून इथली स्थानदेवता इष्टदेवता कुलदेवता ग्रामदैवत यांच्या चरणी नतमस्तक होऊन तमाम हिंदूंचा आराध्य दैवत महाराष्ट्राचे जनक हिंदूंचे प्रेरणास्रोत आमचा अभिमान मराठी मनाचा स्वाभिमान राजाधिराज योगीराज परब्रह्म छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। मुख्य व्यासपीठावरती सन्मान श्री जीत विनायक आरोलकर आमदार मांजरे मतदारसंघ, सन्मान श्री मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेडगावकर मुख्य प्रायोजक या स्पर्धेचे, सौ वैशाली शेडगावकर माजी सरपंच मोर्जी, सन्मान श्री सतीश शेडगावकर जिल्हा परिषद सदस्य मोर्जी, सन्मान श्री दीपक कलंकुटकर माजी जिल्हा परिषद सदस्य कोरगाव, सन्मान श्री मुकेश गडेकर विद्यमान सरपंच मोर्जी, सौ सुरेख अमित शेडगावकर ग्रामपंचायत सदस्य मोर्जी, सन्मान श्री अमित शेडगावकर माजी उपसरपंच मोर्जी, सन्मान श्री मकबूल माळी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार, त्याचप्रमाणे सन्मान श्री फटू शेडगावकर ग्रामपंचायत सदस्य मोर्जी, सन्मान श्री प्रसन्न कुमार शेडगावकर, सन्मान श्री प्रकाश शेडगावकर ज्येष्ठ नागरिक, सन्मान श्री विनोद हरमलकर आरवी कोरगाव संघाचे संघ मालक, सन्मान श्री राजन दाभोलकर क्लबचे अध्यक्ष, सन्मान श्री संजय शेडगावकर सन्मान क्लबचे खजिनदार, सन्मान श्री राजू दाभोलकर क्लबचे सेक्रेटरी, सन्मान श्री चंद्र उर्फ नाना दाभोलकर माजी खजिनदार ज्येष्ठ खेळाडू, सन्मान श्री संजय दाभोलकर देवस्थान अध्यक्ष, सन्मान श्री कालिदास दाभोलकर ज्येष्ठ सदस्य क्लबाचे, सन्मान श्री रमेश सन्मान श्री शंभा दाभोलकर माजी क्लबाचे अध्यक्ष या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मुख्य व्यासपीठावरती आजच्या बक्षीस समारंभाच्या वेळी सन्मान श्री जीत विनायक आरोलकर साहेब उपस्थित राहत आहेत। आमदार मांजरे मतदारसंघ मी विनंती करतोय क्लबाचे अध्यक्ष राजेंद्र के दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री जीत विनायक आरोलकर साहेबांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। पुढील स्वागत होत आहे सन्मान्य श्री मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेडगावकर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ज्यांच्या संकल्पनेतनं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे। तर स्वागत होत आहे सन्मान श्री मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेडगावकर आणि मी विनंती करतोय
राजेंद्र दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करावं. सन्माननीय श्री मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेडगावकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. स्वागत करतायत श्री राजेंद्र दाभोलकर. पुढील स्वागत होत आहे सौ वैशाली शेडगावकर माजी सरपंच मोरजी आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सौ विनिशा दाभोलकर. कुमारी विनिशा दाभोलकर यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री सतीश शेडगावकर जिल्हा परिषद सदस्य मोरजी आणि मी विनंती करतोय आचल दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री सतीश शेडगावकर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री दीपकजी कलंगुटकर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य कोरगाव आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय वंदिशा दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री दीपक कलंगुटकर साहेबांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री मुकेश गडेकर विद्यमान सरपंच मोरजी प्रथम नागरिक आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय रितिका दाभोलकर आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री मुकेश गडेकर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सौ सुरेखा अमित शेडगावकर ग्रामपंचायत सदस्य मोरजी आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय मनस्वी दाभोलकर यांना आपल्या शुभ हस्ते सौ सुरेखा अमित शेडगावकर यांचं आपण स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री अमित शेडगावकर माजी उपसरपंच मोरजी आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सार्थक दाभोलकर यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे सन्मान श्री अमित शेडगावकर साहेबांचं. स्वागत होत आहे सन्मान श्री मकबूल माळी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता यांना संबोधलं जात आहेत आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय समर्थ दाभोलकर. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री फटू शेडगावकर ग्रामपंचायत सदस्य मोरजी आणि मी विनंती करतोय स्वागत करण्यासाठी आर्यन दाभोलकर. आर्यन दाभोलकर यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे सन्मान श्री फटू शेडगावकर यांचं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री प्रसन्न कुमार शेडगावकर आणि मी विनंती करतोय शिवम दाभोलकर यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री प्रकाश शेडगावकर ज्येष्ठ नागरिक आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय साहिश दाभोलकर. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री विनोद हरमलकर संघ मालक RV11 कोरगाव आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय विस्मय दाभोलकर यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं आपण स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री राजन दाभोलकर क्लबचे अध्यक्ष आणि मी विनंती करतोय आलिया दाभोलकर यांना की आपण गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री संजय शेडगावकर क्लबचे खजिनदार
मी विनंती करतोय सिंहा दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री राजू दाभोलकर क्लबचे सेक्रेटरी आणि मी विनंती करतोय परी दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री राजू दाभोलकर यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री चंद्र उर्फ नाना दाभोलकर माजी खजिनदार आणि ज्येष्ठ खेळाडू. मी विनंती करतोय रोशनी दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री चंद्र उर्फ नाना दाभोलकर यांचं आपण स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री संजय दाभोलकर देवस्थान अध्यक्ष आणि मी विनंती करतोय रिचल दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. सन्मान श्री संजय दाभोलकर देवस्थान अध्यक्ष. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री कालिदास दाभोलकर ज्येष्ठ सदस्य क्लबाचे आणि मी विनंती करतोय विशाखा दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री शंभा दाभोलकर क्लबाचे माजी अध्यक्ष. मी विनंती करतोय अलिशा दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री आत्माराम मामल रोशनी दाभोलकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री अशोक दाभोलकर यांचं. सानवी दाभोलकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री विनायक दाभोलकर साहेबांचं. मी विनंती करतोय अथर्व दाभोलकर आलिया दाभोलकर ही स्वागत करेल. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री आपा शेडगावकर आणि विनंती करतोय आयुष दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करावं. पुढील स्वागत होत आहे सन्मान श्री प्रज्योत शेडगावकर तन्वेश यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करावं. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी गेली 4 दिवस आजचा फायनल डे आपण अनुभवला. सुंदर खेळ साकारला गेला आणि मुख्य व्यासपीठावरती आजच्या दिवशी आपल्याला सर्व मान्यवर लाभत आहेत. त्यांचं स्वागत आगत झालंय. नक्कीच त्यांच्याकडनं ऐकूया मनोगत. मी विनंती करतोय सरपंच सन्मान श्री मुकेश गडेकर की त्यांना या स्पर्धेविषयी आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं.
सगळ्यांक नमस्कार. दाबोळकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हो आयज टोर्नामेंट घडयतना जे मुख्य असे जे आमचे स्पॉन्सर आसा मच्छिंद्रनाथ शेडगांवकर, तशेंच ह्या भागाचे आमदार जी दारोलकर, तशेंच ह्या भागाचे ZP मेंबर सतीश शेडगांवकर, तशेंच आदरणीय व्यासपीठ एक बरो कॉन्सेप्ट दाबोळकर ब्रदर्स हांच्यांनी हाडलेलो आसा की 20 टीम्स इंटर पेडणेम तालुका म्हणजे जितले पंचायत लेवल पेडणे तालुका 20 टीमी घेतल्या आनी तेंच्यांनी लीग सिस्टम जशें आमी पळयता की टोर्नामेंट करता एक 20 टीमी आसता 24 टीमी आसता पूण तितून कितें एक गेम खेळ्ळे आनी भायर पडले हरले आनी आमी भायर पडटा पूण हांगासर 4-5 टिमींक समान असो हे चान्स दिल्लो आसा की तुमी खेळ दाखया क्वॉलिफाय जाया आनी 4 ग्रुपांतली एक टीम फुडें पावतली. तशेंच हेंचे संकल्पनेचो कौतुक करचें दिसता. तशेंच हांगासर आयचे जे रनर्स आहा तांकां कॉंग्रेच्युलेट करता पोरस्कार टीम. तशेंच आमचे जे RV11 कोरगांव यांच्यांनी पेडणे तालुक्याचें नांव जे आमचे सबन गोवा आनी महाराष्ट्रा फेमस केल्ल्या तेंचे हांव बीग कॉंग्रेच्युलेशन आनी तशेंच दाबोळकर ब्रदर्स हांच्यांनी हांगासर आफोवन म्हाका 2 शब्द उलोवंक दिल्या बद्दल धन्यवाद म्हणटा. देव बरें करूं. खूप मनापासून धन्यवाद साहेब. आपण मनोगत ऐकलं विद्यमान सरपंच मोर्जी गावचे सन्मान श्री मुकेश गडेकर यांचं. पुढील मी विनंती करतोय सन्मान श्री दीपक कलंगुटकर साहेबांना, माजी जिल्हा परिषद सदस्य कोरगाव, त्यांचं आपण मनोगत ऐकूया. दाबोळकर ब्रदर्स ट्रॉफी 2024 याच्या फायनल आणि फायनलीच्या प्रेझेंटेशन सेरेमनी व्यासपीठाचेर या भागाचे आमदार जी तारोलकर, या भागाचे जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेडगांवकर, गावचे सरपंच मुकेश गडेकर, ह्या दाबोळकर ट्रॉफीचे सर्वा आणि प्रायम स्पॉन्सरर आमचे मित्र मच्छिंद्रनाथ शेडगांवकर, सगळे व्यासपीठावयले आदले सरपंच, फाटले विंगेन बसलेले मोर्जीतील सगळे प्रतिष्ठित नागरिक, समोर असलेले टेनिस क्रिकेट प्रेमी आणि दोन्ही क्रिकेट टिमींचे प्लेयर्स. खरें म्हणजे टेनिस बॉलाक दर वर्षार बरे दीस येत आसात. मोर्जे सारक्या गांवांत फक्त टेनिस क्रिकेट न्हय तर ह्या गांवांत स्पोर्ट्स म्हणून दडलेलो आसा. ह्या गांवांत अनेक स्टेट लेवल न्हू तर नॅशनल लेवलचे सुद्दां हांगासर स्पोर्ट्समॅन दिल्यात. मागीर ते फुटबॉलान आसात, कबड्डीन आसात, लेदर बॉल क्रिकेट आसात किंवा टेनिस बॉल क्रिकेट आसात. जेंची नांवां घेवपाक गेले जाल्यार आमी फुटबॉलान डेवीड आसा, आपल्या कबड्डीन शिवनाथ मोर्जे आसात, लेदर बॉलान आमचो राजू दाबोलकर आसात, फुटबॉलान परत प्रेमानंदा सारकिले, रेमी सारकिले अनेक व्यक्तिमत्व ह्या जमनीनसून उगावलेली आसात. टेनिस बॉल क्रिकेटीक काळांतरान बरे दीस येतात. म्हणजे सध्या 50 बॉल्स क्रिकेट ही येता. म्हणजे इंडियन फेडरेशन क्रिकेट फेडरेशन यांच्यांनी टेनिस बॉल क्रिकेट ही 50 बॉल्सांची हाडटात. म्हणजे फास्टस्ट आपलो फॉर्मेटान ही क्रिकेट येता आणि ही म्हाका दिसता बेगिनात बेगीन गोव्यान येता. फक्त ह्या हेतून 5 बॉलाची ओवर आसतली आणि 7 सायड हो क्रिकेट टुर्नामेंट आसतलो. आणि हो खेळ हो सादारण येणारे जे ऑलिंपिक आसा त्या ऑलिंपिकानूय सहभागी जातलो, कारण ती फक्त 90 मिनटाची गेम आसतली. आणि म्हाका अभिमान दिसता की गोंयान आणि किंबहुना आमच्या पेडण्या सारक्या वाठारान ज्या पद्दतीन टेनिस क्रिकेट उखलून धरला, तेका खात्री आसा की आमची ह्या हेतून ह्या फॉर्मेटान आमची पेडणे तालुक्यांतली टीम आसतली. आयच्या ह्या पूर्ण फायनलीच्या वेळी जर कौतुक करपाक गेले जाल्यार RV सारकी बलाढ्य टीम जी पेडण्या न्हय तर पेडण्या भायर गोंया भायरूच जेचें नांव आसा आणि ह्या नांवाक जो एक उच्चांक दिला अशें आमचे विनोद हरमलकर, आनी ह्या टिमीचे कौतुक कर तितले कमी आसा. पण त्याच बरोबर तेंच्या बरोबर एक आमची अपकमिंग सटिया देवी पोरस्काडा ही टीम बडिंग टीम आसा आणि त्यांच्यानी आयच्या ह्या फायनलीक अथक परिश्रम करून हांगासर फायनल पर्यंत पावले आणि ते आज रनर्स अप ट्रॉफीचे मानकरी ठरल्यात. हांव पयले सुवातेर आय कॉंग्रेच्युलेट डॅम. आणि त्यांच्या फाटोफाट जी RV टीम ज्याचो उल्लेख आवर्जून करचो पडटा, कारण हालींच SGPL जाला, साऊथ गोवा प्रिमियर लीग टेनिस क्रिकेटीन, आणि तेतून जर
ऑक्शनाक जर सगळ्यान महागडे जर प्लेयर कोण गेल्यात जाल्यार आमच्या पेडणे तालुक्यांतलेच गेल्ले. तेतून आयच्या आरवी भितर आमचे 2 प्लेयर्स असले, हो महेश भायडकर आणि अनुष केरकर. आणि अशा टिमी बरोबर जेन्ना आमचे सट्या देवी खेळटात आणि आपलो परफॉर्मन्स दाखोवन जरी ती आमकां वन सायडेड गेम दिसली जाल्यार शेवटी खेळ आसा तो. कारण आरवी बरोबर सगळे अनुभवी प्लेयर्स आसात. चड वेळ घेना, परत एकदा सगळ्यांक शुभेच्छा दिता आणि टेनिस क्रिकेटीक असोच प्रेम दिवचो. आणि जो पर्यंत आमच्या बरोबर आमच्या बाबू सारकिले जेन्ना सपोर्टर्स आसात तेन्ना टेनिस क्रिकेटीक खंयच कमी पडचे ना. मागीर आमचे कडेन ग्रावंड आसात किंवा नासात, आमी खंयचेय ग्रावंड प्लेन करून आमी खेळूंक शकतले. परत एकदा आयोजकांक दाबोलकर ब्रदर्सांक हांव काळजांतल्यान आभार व्यक्त करता की म्हाका हांगासर आपोवन जो मान दिलो आनी 2 शब्द उलोवंक दिल्या बद्दल देव बरें करूं. खूप खूप मनापासून धन्यवाद साहेब. मोलाचं मार्गदर्शन आपण ऐकलं सन्मान श्री दीपकजी कलंगुटकर साहेबांचं. पुढील मी विनंती करतोय सन्मान श्री सतीश शेडगावकर जिल्हा परिषद सदस्य मोर्जी यांना की या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं. दाबोलकर ब्रदर्सान टोर्नामेंट घडोवन हाडल्या आमकां व्यासपीठा आहले व्यासपीठा बसोवन मान दिल्या बद्दल धन्यवाद. तसेच आमचे आयज व्यासपीठा आहले आमचे आमदार, तसेच सरपंच दीपक कलंगुटकर, तसेच बाकीचे मेंबर आणि सगळे व्यासपीठा आहले मानकरी. आता क्रिकेट म्हटल्या उपरांत आमचे जर भुरगे फुडें व्हरतले जाल्यार प्रत्येक ऑर्गनायझरांक सांगपाचें दिसता की आयज जसो टेनीस बॉल टोर्नामेंट खेळयला तसोच एक धाकटीशी विनंती आसा की टोर्नामेंट खेळयता आसतना त्याच टोर्नामेंटाक लायट बॉल एक टोर्नामेंट, हेवी बॉल एक टोर्नामेंट, तसोच लेदर बॉल, सीजन बॉल एक टोर्नामेंट खेळोवपाचो आणि आमच्या भुरग्यांक फुडें वचपाक संदी दिवपाची. कारण टेनीस बॉलान आमच्या देशा मेरेन वचपाक संदी ना. सीजन बॉल खंय तरी आमचे भुरगे तयार जायत जाल्यार फुडें वचपाची संदी आसता. ताका लागून लायट बॉलान तयार जाल्या उपरांत एक हेवी बॉलान तयार जावं शकता. तेच्या उपरांत सीजन बॉल तयार जालो जाल्यार आमचो भुरगो खंय तरी क्लिक जावं शकता. तर एक आयोजकांक विनंती आसा की आमचे भुरगे तयार जातले जाल्यार सगळे जे स्पर्धा आसा त्या स्पर्धे बरोबर सगळे टोर्नामेंट घडोवन हाडचे आणि आमचे भुरगे फुडें वयतले कशे हेचो विचार करून टोर्नामेंट घडोवपाचे. आणि आमच्या आयोजका बरोबर स्पॉन्सरर आसा त्यांच्यानी जर ही स्पॉन्सरशीप दिली जाल्यार हे टोर्नामेंट जावं शकता. तांकांय धन्यवाद आणि 2 शब्द बोलावंक दिल्या बद्दल धन्यवाद. खूप खूप मनापासून धन्यवाद सन्मान श्री सतीश शेडगावकर साहेब. पुढील मनोगताकडे आम्ही वळत आहोत. माजी सरपंच मोर्जी सौ वैशाली शेडगावकर मॅडम यांचं मनोगत ऐकूया. नमस्कार. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियनशिप 2024 व्यासपीठावर उपस्थित मांद्रे मतदारसंघाचे आमदार श्री जी दारोलकर, तसेच मोर्जीचे झेडपी मेंबर सतीश शेडगावकर, माजी झेडपी मेंबर दीपक कळंगुटकर, आमच्या मोर्जी गावचे विद्यमान सरपंच मुकेश गडेकर, तसेच आजच्या या स्पर्धेचे स्पॉन्सरर आहेत ते श्री मच्छिंद्रनाथ शेडगावकर आणि या ठिकाणी सगळे उपस्थित मान्यवर, तसेच दोन्ही संघाचे खेळाडू आणि टेनिस बॉल क्रिकेट प्रेमी, तसेच समालोचक, तसेच आमचे पत्रकार मीडियाचे मोगल सर आणि इतर सगळे उपस्थित क्रिकेट प्रेमी. सर्वप्रथम दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. कारण हार जीत ही जीवनात घडतच असते, पण त्याच हार जितीतून आपण पुढे जायचं असतं. प्रथम आमची आरवीची संघ आहे, आरवी संघ, त्यांचे खूप खूप अभिनंदन. कारण त्यांचा आणि आमचा जवळचा असा संबंध आहे. त्यामुळे कदाचित असं एक होईल की ते ट्रॉफी आमच्या घरातच गेल्यासारखी आहे.
त्यांचे परत एकदा अभिनंदन. आणि सगळ्यात जास्त अभिनंदन ते आमचे दाभोलकर ब्रदर्सचे, कारण नेहमीच ते क्रिकेट म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते दाभोलकर ब्रदर्स. कारण गोव्यात असू किंवा महाराष्ट्रात असू नेहमीच त्यांची टीम किंवा त्यांचे प्लेयर सहभागी होतात आणि मोर्जी गावचे नाव आमचं मोठं करतात. या ठिकाणी नेहमीच हे पुरुषांसाठी क्रिकेट खेळलं जातं, पण मी दाभोलकर ब्रदर्सांना विनंती करेन की यापुढे त्यांनी लेडीजसाठी सुद्धा क्रिकेट स्पर्धा घ्यायच्या. कारण शेवटी महिला ह्या सुद्धा आमच्या मोर्जी गावच्याच असतील. प्रथम त्यांनी मोर्जी अंतर्गत स्पर्धा घ्याव्यात, जेणेकरून आमची जी आता या ठिकाणी ज्या छोट्या छोट्या मुली आहेत त्या कदाचित पुढे जाऊन आमच्या गावचं नाव रोशन करतील, एवढी आशा मी बाळगते. दुसरं म्हणजे या ठिकाणी जे सगळे दाभोलकर ब्रदर्स आहेत ते आमचा घरोबा कसे आहेत, कारण नेहमीच त्यांचं आम्हाला सहकार्य असतं. कुठचंही काम असो, एक त्यांना सांगितलं की ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे त्यांचंही खूप खूप अभिनंदन. आणि या अशा ठिकाणी तुम्ही ज्या स्पर्धा घेतात की जिथे ग्राउंड नाही, कारण हा ग्राउंडचा जो विषय आहे तो नेहमीच हा पुढे असतो, पण काही गोष्टी हे असतात, जागेचा प्रश्न असतो. त्यामुळे अशा गोष्टी करताना किंवा ते साध्य होताना जरा परिस्थिती कठीण होऊन जाते. त्यामुळे मी एक वेळी सरपंच झाले, इथे बरेच जण आहेत, आमदारही आहेत, झेडपी दोन्ही आहेत, आजी माझी दोन्ही आहेत. तर या ठिकाणी त्यांनाही विनंती आहे की जेणेकरून मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी सराउंडिंग एरियात तरी व्यवस्थित असं म्हणजे फुटबॉल म्हणा किंवा क्रिकेटची स्पर्धा आयोजन करून ती सक्सेस करावी आणि त्याच्यात त्यांनी ते एक मैदान करावं, कारण तो प्रोसेस मला वाटतं चालू आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे ग्राउंड आहे ते ग्राउंड ज्यांचं आहे त्यांनी दरवर्षी ते दाभोलकर ब्रदर्सना सहकार्य करतात. आणि या ठिकाणी जे तुम्ही स्टेडियम तयार केलं ते खरंच इंटरनॅशनल स्टेडियमसारखा त्याचा साज झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिश्रमाला तुमची जी एकजूट आहे ती दिसून येते. कारण त्यांचं कुठचाही खेळ खेळायचा असेल तर त्याचं मॅनेजमेंट महत्त्वाचं, ते मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित पार पाडलं. आणि जेव्हा मी या ठिकाणी एंट्री केली त्यावेळी तुम्ही मला भरभरून असं माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्यास उपकृत केले, त्याबद्दलही तुमचे खूप खूप शुभेच्छा. परत एकदा सगळ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप मनापासून धन्यवाद मॅडम. मुलींनाही व्यासपीठ मिळावं, संधी मिळावं असं त्यांच्या मार्गदर्शनातनं समजलं. नक्कीच त्याचा प्रयत्न पुढील येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं मनोगत मी विनंती करतोय सन्मान श्री जित विनायक आरोलकर, आमदार मांद्रे मतदारसंघ यांचं आपण मनोगत ऐकूया. व्यासपीठार बसले सगळे मान्यवर आणि सगळे क्रिकेट मोगी चड उलयना, कित्याक सगळे स्पोर्ट्समॅन आहात आणि एज अ स्पोर्ट्समॅन म्हाकाय खबर आहा की भाशणां कोणाक आयकपाची आवड ना. फक्त केन्ना गेम काबार जाता प्रायज पळय ताळयो सुद्दां वाजयले. सो भाशणां चड करप ना हे तुमी इनडायरेक्टली सांगल्यात. सगळ्यान पयलीं दाभोलकर ब्रदर्स कॉंग्रॅच्युलेशन्स, वन ऑफ द बेस्ट टोर्नामेंट. कित्याक अशें जेन्ना देंवलो गाडयेंतल्यान तेन्ना एक कितें म्हणजे जेन्ना 1-2-3दा हेडीन गेला, पूण अशें एटमॉस्फियर तुमी हे क्रिएट केल्यात, हे स्टेडियमा सारके तुमी एटमॉस्फियर क्रिएट केला आनी स्पोर्ट्समॅनांक स्पेशली जेन्ना पळयता तेन्ना वाव हे उतार येता. आनी खरेंच वन ऑफ द बेस्ट ऑर्गनायझेशन. अशेंच टोर्नामेंट तुमी ऑर्गनायज करचे, कित्याक यंगस्टर्स हेतून मोटिवेट जातात. आनी दुसरें म्हणल्यार बाबू शेडगांवकराक स्पेशली अभिनंदन म्हणटा की इतलो बरो टोर्नामेंट तेणी घडोवन हाडला. आनी मोर्जे गांवांत म्हाका दिसता वन ऑफ द बेस्ट टोर्नामेंट तेणी स्वता एकट्यान ह्यो घडोवन तुमच्या खातीर हाडला दाभोलकर ब्रदर्साक. सो अशेंच टोर्नामेंट म्हणजे दाभोलकरांकूच न्हू पूण एंटायर मोर्जेन जावं कोणाक यंगस्टर्स आहा ताका प्रमोट करपाक सदांच तूं फुडें सरोंक जाय. कित्याक
आमी जे जे टोर्नामेंट्स करता ताका सपोर्ट करता, पूण जेन्ना बाबू सारके मनीस जर स्पोर्ट्सान फुडें मोटिवेट करतात भुरग्यांक, जाल्यार डेफिनेटली बाकीच्यांनी सगळ्यांनी साथ दिवपाक जाय, सपोर्ट दिवपाक जाय आनी यंगस्टर्स स्पोर्ट्स यूथ आहा तांकां फुडें व्हरपाची गरज आहा. दुसरें म्हटल्यार कितलींशींच वर्सां जालीं मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ना. ह्यो जेन्ना आमी इलेक्शनाक जेन्ना कॅम्पेनींग करताले तेन्ना सदां चिंतताले की कितलींशीं वर्सां कितले आमदार येवन गेले पूण स्पोर्ट्सा विशयी कोणी कॉन्सन्ट्रेट करूंकूच ना. आतां प्रकाश म्हाका सांगतालो की स्पोर्ट्सा खातीर ग्रावंड ना, सारके प्रॉपर हें ना. आमी त्या टायमाचेर बरे बरे प्लेयर्स तयार जाताले आनी आतां खंय तरी फाटीं सरल्यात कित्याक फॅसिलिटीज ना म्हणून. पूण इतलेंच सांगूंक सोदता की हे बजेटाक, हे एन्युअल बजेटाक जेन्ना असेंब्ली आतां काबार जाली, जेन्ना आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान मांद्रे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सा खातीर बजेटान अलॉट केल्ले आहा आमकां मांद्रे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करपा खातीर, आनी तो ग्रावंड एथलेटीक, क्रिकेट, फुटबॉल कॉम्बो ग्रावंड केला आनी दुसरो ताका स्विमींग पूल. अख्ख्या पेडण्या तालुक्यात स्विमींग पूल ना, तो मांद्रे मतदारसंघात स्विमींग पूल जातलो, जे आमच्या अख्ख्या मांद्रे मतदारसंघाचे भुरगीं ल्हान ल्हान भुरगीं थंय येवन प्रॅक्टीस करतली. सो आमी सगळ्यांनी धन्यवाद आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक म्हणचे, तशेंच आमच्या ऑनरेबल स्पोर्ट्स मिनिस्टराक की हे तेंच्यांनी आमकां दिले. ऑलरेडी कन्सल्टंट अपॉयंट केला, प्लॅनिंग चालू जाल्ली आहा. बेगिनात बेगीन हे 2 म्हयन्या भितर फावंडेशन स्टोनूय पडटलो. मागता सगळ्यां कडेन की ज्या दिसा तो फावंडेशन स्टोन पडटलो त्या दिसा सगळे स्पोर्ट्समॅन थंय क्रिकेट आसूं, फुटबॉल आसूं, व्हॉलीबॉल आसूं, कसलेय स्पोर्ट्स एक्टिविटीन रिलेटेड हांव थंय तुमी येवचे. कित्याक हो व्हडलो एचिवमेंट आमकां एज अ MLA न्हू, एज अ स्पोर्ट्समॅन. आनी एज अ स्पोर्ट्समॅन तुमी स्पोर्ट्समॅन म्हणून थंय येवचे आनी थंय पार्टिसिपेट करता. कित्याक वन ऑफ द बिगस्ट एचिवमेंट हे मांद्रे मतदारसंघ कितल्याशाच वर्सांनी जाता एंटायर पेडण्या तालुक्यात. परत एकदां कॉंग्रॅच्युलेशन्स टू दाबोलकर ब्रदर्स आनी स्पेशली बाबू शेटगांवकाराक की त्यांनी बऱ्यापैकी हो टोर्नामेंट घडोवन हाडलो म्हणून. थँक्यू. खूप खूप मनापासून धन्यवाद सन्मान श्री जीत विनायक आरोलकर आमदार यांचं आपण मनोगत ऐकलं. पुढील कार्यक्रम आभार प्रदर्शन हा शेवटी कार्यक्रम असतो, पण त्यांचे आभार मानावं तेवढे थोडेच आहेत. का तर त्यांच्या सहकार्यांमुळे, त्यांच्या मदतीने ही स्पर्धा दरवर्षी संपन्न होत असते. अर्थात या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक सन्मान श्री मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेटगावकर. गेली 23 वर्ष ते या मंडळाच्या सोबत आहेत आणि 23 वर्ष या मुलांना घेऊन ही क्रिकेट स्पर्धा अखंड कशी सुरू राहील यांच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. मित्रांनो, पैसे सगळ्यांच्या खिशात असतात, मात्र आपला हात खिशात घालून ते पैसे बाहेर काढणं याला वाघापेक्षाही मोठं काळीज लागतं. आणि तेच दानशूर व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत या मंडळाचे. एकतर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पुढील आम्ही आभार मानतोय ज्या खेळपट्टीवर तुम्ही खेळता, सर्व सहभागी संघ त्या मैदानावरती खेळता आणि नॅचरल खेळपट्टी आहे. बऱ्याच ठिकाणी आपण सिमेंट खेळपट्टी पाहतो, मात्र इथं मातीची नैसर्गिक विकेट आहे. त्या शेत मालकांचंही मनापासून आभार. त्यानंतर मेफर रिसॉर्ट यांच्याकडनं लाईटची सुविधा प्राप्त झाली, त्यांचंही मनापासून खूप खूप आभार. अमादी बीच रिसॉर्ट यांचंही मनापासून खूप खूप आभार. त्यानंतर टेन्सॉ रिसॉर्ट यांचंही मनापासून खूप खूप आभार. सत्यम ठकराल यांचंही मनापासून खूप खूप आभार. आमच्या स्पर्धेचे हे प्रायोजक आहेत. त्याचप्रमाणे सन्मान अँटी सोशल यांचंही मनापासून धन्यवाद. आणि ला अल्फान्सो यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय, कारण तुमच्या सहकार्यांमुळे ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा आम्ही इथं सन्मान करतोय. मंडळाकडनं एक आठवण म्हणून टोकन ऑफ लव सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर श्री सुशांत साळगावकर. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. मी विनंती करतोय श्री मुकबुल माळी आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर श्री सुशांत साळगावकर यांना आपण टोकन ऑफ लव देऊन सन्मानित करावं.
श्री मकबूल माळी यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या. अतिशय उत्तम अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली. कुठच्याही प्रकारे कुठच्याही निर्णयावरती आक्षेप घेतला गेला नाही. दुसरे पंच आहेत या स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर मिस्टर अमेय नाईक आणि मी विनंती करतोय श्री संजय दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा पण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. अमेय नाईक आपण इथंच थांबायचं आहे. या स्पर्धेचे तिसरे ऑफिशियल अंपायर सन्मान श्री अभि तळेकर आणि त्यांचा सन्मान होईल. मी विनंती करतोय श्री कालिदास दाभोलकर यांना आपल्या शुभ हस्ते आणि त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी अमेय नाईक यांना विनंती करतोय की श्री अभि तळेकर यांचा सन्मान आपण स्वीकारावा. पुढील सन्मान होतोय स्कोरर अर्थात गुणलेखक आणि मी नेहमी म्हणत असतो की समालोचकाचा आरसा म्हणजे गुणलेखक, कारण गुणलेखक नसेल तर समालोचन होणारच नाही. तर सन्मान होतोय या स्पर्धेचे स्कोरर धीरज पालियेकर आणि मी विनंती करतोय श्री फटू शेडगावकर यांना आपल्या शुभ हस्ते धीरज पालियेकर यांना आपण टोकन ऑफ लव सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. आपल्याला 2 स्कोरर लाभलेल्या कुमारी त्रिवेणी सावंत यांनी पण सुंदर गुणलेखन केलं. मी विनंती करतोय श्री प्रसन्न कुमार शेडगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते कुमारी त्रिवेणी सावंत यांना आपण सन्मान चिन्ह प्रदान करावं. पुढील सन्मान होतोय अर्थात ज्यांनी आपल्या मराठी हिंदी आवाजांनी या स्पर्धेचं समालोचन केलं. सन्मान होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडिओ आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि जास्त करून गोमंतक भूमीमध्ये प्रेक्षकांनी त्यांना भुरळ पाडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समालोचक सन्मान श्री अशोकजी नाईक यांचा इथं सन्मान होतोय. मी विनंती करतोय कैलास शेटकर यांना की तो सन्मान आपण त्यांचा स्वीकारावा. मी विनंती करतोय श्री प्रकाश शेडगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशोक नाईक आज उपस्थित नाहीत पण मात्र त्यांचा सन्मान कैलास शेटकर हे स्वीकारतायत. हॅलो. त्याचबरोबर दुसरे समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे मित्र या ठिकाणी प्रदीपजी देऊलकर सर यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातोय. श्री विनोदजी हरमलकर साहेब आपल्याला विनंती करतोय की तुमच्या हस्ते या ठिकाणी श्री प्रदीपजी देऊलकर सर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पुढील सन्मान होतोय या स्पर्धेचे तिसरे समालोचक कैलास शेटकर आणि मी विनंती करतोय श्री प्रकाश शेडगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते कैलास शेटकर यांचा आपण सन्मान करावा. पुढील सन्मान होतोय डीजे श्री संदीप डीजे ऑपरेटर आपण यायचं आहे आणि मी विनंती करेन श्री शंभा दाभोलकर यांना की आपल्या शुभ हस्ते डीजे ऑपरेटर यांचा आपण सन्मान करावा. पुढील सन्मान होतोय www.tenniscricket.in. अलीकडेच या टेनिस क्रिकेटने 18 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला. एकदा जोरदार टाळ्या.
नक्कीच कौतुक करावं लागेल श्री संतोष नाणेकर आणि श्री गौरव सावंत यांचं आणि त्यांची पूर्ण टीम, कॅमेरामन. मी विनंती करतोय श्री संजय शेडगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण करणारे www.tenniscricket.in आपण सन्मान करावा. तसंच पुढील सन्मान होतोय फोटोग्राफर, खेळाडू असो, मान्यवर असो किंवा एखादा लहान मूल असो, आपल्या कॅमेरामध्ये त्याची छवी टिपण्यात श्री रुपेश कलंगुटकर यांचा सन्मान होतोय. संजय दाभोलकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते फोटोग्राफर रुपेश कलंगुटकर यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. स्पर्धेतील स्पेसिकल प्राइज होतं इमर्जिंग प्लेअर ऑफ द टीम दाभोलकर ब्रदर्स आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय ऋत्विक दाभोलकर. मी विनंती करतोय सन्मान श्री जीत आरोलकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते इमर्जिंग प्लेअर ऑफ टीम दाभोलकर ब्रदर्स सन्मान जातोय ऋत्विक दाभोलकर. सन्मान श्री जीत आरोलकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. पुढील पारितोषिक आहे सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना आणि त्या सामन्यातील सामनावीर ठरला होता अनुष केरकर. मी विनंती करतोय श्री आत्माराम मामल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सामना क्रमांक दुसरा उपांत्य फेरीतील मॅन ऑफ द मॅच, सेकंड सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच अनुष केरकर यांना आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. पुढील पारितोषिक आहे फायनल मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्यातील सामनावीर आणि मानकरी ठरतोय. गेस करा कोण असेल अंतिम सामन्यातील सामनावीर. RV11 कोरगाव संघाचा महेश उर्फ मॅडी भाईटकर. मी विनंती करतोय हा सन्मान देण्यासाठी सन्मान श्री राजेंद्र दाभोलकर प्रेसिडेंट यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी, डिजिटल चेक आणि खेळाडू आहे महेश बाईडकर RV11 कोरगाव. पुढील पारितोषिक आहे स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, टुर्नामेंट ऑफ द बेस्ट बॉलर. खेळाडू आहे RV11 कोरगाव संघाचा स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, आकर्षक ट्रॉफी आणि आकर्षक आपण सायकल पाहतोय. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं, मात्र काही खेळाडू असतात जे आपलं कौशल्य पणाला लावतात. चिकाटी, संयम, मनाची कणखरता
आणि स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मी विनंती करेन सुरेखा शेडगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यावं. आकर्षक सायकल, आकर्षक ट्रॉफी आणि खेळाडू आहे उत्कृष्ट गोलंदाज RV11 कोरगाव संघाचा अनुष केरकर. पुढील पारितोषिक आहे स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. पारितोषिकाचं स्वरूप आहे आकर्षक सायकल आणि आकर्षक चषक. टुर्नामेंट ऑफ द बेस्ट बॅट्समन. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सौ वैशाली शेडगावकर मॅडम यांना. कोण असेल उत्कृष्ट फलंदाज? पारितोषिक जात आहे सत्यादेवी फरसकडे संघाचा साई दत्त कोठावडे. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. मनपूर्वक अभिनंदन साई दत्त. सायकल देण्यामागचा हाच उद्देश आहे की तुमची शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहावी. सौ वैशाली शेडगावकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. खेळाडू आहे साई दत्त कोठावडे. पुढील पारितोषिक आहे उपांत्य फेरीतील पराभूत संघ. आणि मी विनंती करतोय श्री सतीश शेडगावकर यांना की हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. उपांत्य फेरीतील पराभूत संघ सेमी लुझर फर्स्ट संघ आहे ध्रुव वॉरियर्स तुयम. मी विनंती करतोय श्री सतीश शेडगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी त्यांना आपण प्रदान करावी. सेकंड सेमी लुझर संघ आहे. दुसरा उपांत्य फेरीतील पराभूत संघ देवी माऊली पेडणे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय श्री मुकेश गडेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते देवी माऊली पेडणेम संघाला आपण सन्मानित करावं. देवी माऊली पेडणेम संघ संघ प्रतिनिधी किंवा मंडळाचे सदस्य कार्यकर्ते त्यांनी हा सन्मान स्वीकारला तरी चालेल. स्पर्धेतील मुख्य पारितोषिक अर्थात ज्या पारितोषिकावरती प्रत्येक खेळाडूचं लक्ष असतं मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सगळ्यात मोठं पारितोषिक
वैयक्तिक पारितोषिकांमधील हे पारितोषिक असतं आणि मी विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट स्पर्धा गेली 23 वर्षांची अखंड परंपरा पाहायला मिळत आहे, सन्मान श्री मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेडगावकर आणि त्यांच्या पत्नी सौ वैशाली शेडगावकर या दोघांनाही मी निमंत्रित करतोय की आपल्या शुभ असते, कारण एका खंबीर पुरुषामागे एक पत्नी उभी असते. तर या दोन्ही मान्यवरांच्या शुभ असते मालिकावीराचा पुरस्कार दिला जाईल. कोण असेल खेळाडू? RV11 कोरगाव की सत्यादेवी फरसकाडे? मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आकर्षक चषक फसिनो स्वयंचलित वाहन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खेळाडू आहे. मालवणीमध्ये म्हटलं जातं की खेळान कोणाचा पोट भरला, मात्र आज मालिकावीर पारितोषिक जो स्वीकारेल त्याला नक्कीच हा प्रश्न विचारा आणि त्याच्याकडनंच ते उत्तर आपण ऐकू. नक्कीच बाईट घेतली जाईल. खेळाडू आहे महेश बाईडकर, मॅन ऑफ द सिरीज, दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मॅन ऑफ द सिरीज मिस्टर महेश बाईडकर. आकर्षक करंडक स्वयंचलित वाहन म्हणजे फसिनो आपण पाहतोय. महेश थोडं वरती यायचं आहे. मनापासून खूप खूप अभिनंदन. स्पर्धेतील सगळ्यात मोठं पारितोषिक तुला मिळत आहे. पहिली प्रतिक्रिया काय असेल महेश? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू दाबोलकर ब्रदर्स, तेंच्यांनी आमकां चान्स दिला एक, आणि ओवरऑल तेन्ना टोर्नामेंट एक बरो केल्लो आसा. सो आमचे पेडण्याच्या भुरग्यांक खंय तरी चान्स मेळटा आणि अशेंच खंय तरी आमचे पेडण्याचे भुरगे ह्याच्याकून वयली लेवल खेळपाचे. सो आतां महाराष्ट्रा जे येतात तेंच्या बरोबर खेळपाचे. सो आमच्यान टॅलंट आसा, सो टॅलंट आमकां वयर व्हरपाक जाय. आणि एक थँक्यू हे दाबोलकर ब्रदर्स, हे सगळे मोर्जेचे भुरगे ते सपोर्ट करताले की आमकां कोरगांवकारांक. सो कोरगांवकार खंय तरी जिखपाक जाय म्हणा, आणि आमचे सगळे सपोर्टर्स कोरगांवचे येयले त्यांच्या खातीर एकदा चर्च. दुसरा प्रश्न असेल, मॅन ऑफ द सिरीजसाठी गाडी मिळणं ही पहिलीच वेळ आहे की याच्या अगोदर पारितोषिक मिळालं होतं? गाडी फर्स्ट टाइम आसा. सायकली 4 मेळ्ळ्या म्हाका मॅन ऑफ द सिरीज. सो देवाच्या कृपेन थँक्यू, आणि मोरजाय माता म्हाका गाडी खेळपाक मेळ्ळ्या बद्दल. आणि स्पेशल थँक आमच्या ओनराक विनोद हरमलकर. सो विनोद हरमलकर एवरी टायम आमकां सगळ्यांक सपोर्ट करता. सो तुमी खंय रेडी आसात ते तुमी घाला म्हणटा, सगळ्याक खेळा म्हणटा. सो थँक्यू विनोदाक. पुढचा प्रश्न मी आताच बोलताना विचारलेला की खेळान कोणाचा पोट भरता, काय उत्तर असेल? खेळान आता टेनिस एज वेल एज सीजन लेदर बॉल, आता खेळान इतलो पयसो जाला की कामाक वचपाची सुद्दां गरज ना. वचत ते सॉलिड पैसे मेळटात सध्या. नक्कीच. आणि मुंबईमध्ये आपल्याला त्याच्यासाठी शिबिर पाहायला मिळत आहे. म्हणजे जशी आता IPL सुरू होईल तशी टेनिस क्रिकेटवरती TCL ती 1 करोडचं काहीतरी पारितोषिक आहे आणि त्याचं ट्रायल सध्या मुंबईमध्ये आहे. बरेच खेळाडू त्या ट्रायलसाठी जातात. तर मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. स्पर्धेतील उपविजेता संघ रनरअप सत्यादेवी फरसकाडे संघ. पूर्ण संघाला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. मी विनंती करतोय सन्मान श्री दीपकजीभाई कलंगुटकर यांना की आपल्या शुभ हस्ते आकर्षक करंडक हा प्रदान करण्यात यावा आणि सोबत इतर मान्यवर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेतील दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 रनरअप उपविजेता संघ सत्यादेवी फरसकाडे मनपूर्वक अभिनंदन.
व्यासपीठावरती कर्णधार या. आकर्षक करंडक, नगद राशी 1,00,000 रुपयांचे पारितोषिक उपविजेता संघ आणि मानकरी ठरतोय सत्यादेवी फरसकडे क्रिकेट संघ. हार्ड लक. मनपूर्वक अभिनंदन सत्यादेवी फरसकडे क्रिकेट संघ. उपविजेता संघ दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. रनर अप सत्यादेवी फरसकडे. मुख्य पारितोषिक मी विनंती करतोय सन्मान श्री जीत विनायक आरोलकर आमदार मांद्रे मतदारसंघ या स्पर्धेतील चॅम्पियन टायटल जिंकतोय संघ आहे RV11 कोरगाव. सोबत इतर मान्यवर यांच्या सर्व महाविजेता संघ RV11 कोरगाव क्रिकेट संघ. मनपूर्वक अभिनंदन. डीजे आपण सर्व मान्यवर अतिथी यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आभार आम्ही व्यक्त करत आहोत. चुकून कोणाचं जर नाव घ्यायचं राहिलं असल्यास मोठ्या मनाने माफ करावं.
लक्ष दी मातसो